मी या 293 प्रस्तावावर मत व्यक्त करण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या वतीनं हा जो प्रस्ताव मांडलेला आहे त्यात आजची परिस्थिती पाहता मला एक गाणं आठवलं। जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो। जागे झाले बघ। जागे थे वीर शिवाजी, जागे थे वीर शिवाजी, भागे सारे दुश्मन पाजी, भागे सारे दुश्मन पाजी। चमक उठी तलवार जागो, जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो। हे गाणं अध्यक्ष महोदय सुधीर मुनगंटीवारांच्या मतदारसंघात माहीत नाही, पण अनेक मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः गायलं आणि हिंदूंचं जागरण करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या काळात चालू होता। आज अध्यक्ष महोदय हेच गाणं आता मला म्हणावंसं वाटायला लागलं, कारण अध्यक्ष महोदय अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या चोरीचा उल्लेख आहे। सुधीर भाऊंनी देव महादेवाचं रूप असलेला महाकाल इथे लावलेला आहे। अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या आसपास जमिनी खरेदी करून काय केलं याचा मोठा घोटाळा मध्ये प्रकाशित झाला। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या हिंदू धर्माच्या देवस्थानाच्या जमिनी देखील संकटात आल्या आणि म्हणून जागो तो हिंदू हे म्हणायची पाळी आम्हाला यायला लागली। आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या 4121 एकरपेक्षा अधिक इनामी जमिनीत झालेल्या घोटाळ्याचा उल्लेख करणं आता आवश्यक झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, निजामाने दिलं, निजाम शासनाने तुळजाभवानी देवीला 4121 एकर जमीन इनाम दिली होती। कायद्यानुसार या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही, याला कुळ कायदा देखील लागू शकत नाही। असं असताना अध्यक्ष महोदय महसूल अधिकारी आणि काही नेत्यांच्या संगनमताने हजारो एकर देवीची जमीन लाटण्यात आली। देवस्थानाच्या नावे कागदोपत्री 3397 एकर भूमी असताना प्रत्यक्ष ताबा मात्र 4 मठांमधील खाजगी व्यक्तींकडे आहे। तसंच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली 403 एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खाजगी व्यक्तीच्या नावे करण्यात आलेली। कायद्याचे उल्लंघन करून 63 एकर जमिनीपैकी काही जमीन सुरक्षित कुळ दाखवून अनधिकृतपणाने विकण्यात आली। तर एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत 261 एकर जमीन तब्बल 73 खाजगी व्यक्तींच्या नावे 7/12 नोंदवली। याशिवाय अपशिंगा आणि उफळा या गावामधल्या 158 एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आलेल्या आहेत असं दिसतंय। अध्यक्ष महोदय, आई तुळजाभवानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं कुलदैवत। छत्रपती शिवाजी महाराज परकीयांच्या विरोधी लढले, निजामशाहीच्या विरोधी लढले, त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ते आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने असं ते स्वतः मानायचे। आज जर देवीची जमीन चोरली जात असेल तर माझा प्रश्न, हे सरकार का गप्प आहे, हा या सरकारला प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, तुळजाभवानी मातेच्या नावे जमीन दिली निजामांनी आणि लाटली आत्ताच्या ह्या लोकांनी, म्हणजे कुंपणच शेत खातंय, म्हणून हिंदूंनी जागा होण्याची आज खरी गरज आहे। अध्यक्ष महोदय, या राज्यभर देवस्थानाच्या जमिनी हडप करण्याचं मोठं रॅकेट या सरकारच्या काळात तयार झालेलं आहे। विशेषतः बीड आणि आमच्या सांगली जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमिनीचे विविध प्रकरणं मी सभागृहाच्या निदर्शनाला आणली आहेत। त्यावर तत्कालीन महसूल मंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन सभागृहात दिले, पण कारवाई काही झाली नाही। उलट अशी प्रकरणे उघडकीला आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले, हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यातीलच मौजे चिंचेपूर तालुका आष्टी येथील मशीद व ईदगाह इनाम जमीन 2018 मध्ये एका बनावट खालसा आदेशान्वये बेकायदेशीरपणाने लाटण्यात आली। जी जमीन खिदमत मास सेवेसाठी असायला हवी होती ती केवळ कागदोपत्री मदत मास दाखवून तिची बेकायदेशीर हस्तांतरितची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। एवढंच नाही तर जामखेड अहिल्यानगर जिल्हा
शहरालगत असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या इनाम जमिनीचे अकृषिक येणे करून भूमाफियांनी प्लॉटिंगही पाडले आणि त्याची कोट्यावधी रुपयाची विक्री देखील केली. अध्यक्ष महोदय, आष्टी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय. शासनाने SIT नेमली. त्या चौकशीतही मोठा गैरप्रकार उघडकीला आला. तब्बल 95 बनावट खालसा आदेशांचे प्रकरण तपासात निष्पन्न झाले. देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचे इतके मोठे संघटित रॅकेट चालू असताना या प्रकरणाची पुनर्निरीक्षण रिव्हिजन कारवाई अद्यापही विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे प्रलंबित आहे. कामच नाही. 3 अधिवेशनापूर्वी मी हा विषय मांडला, त्यावेळी त्याचे पुनरीक्षण करण्याचे आदेश झाले, पण अजून त्याच्यावर काही कारवाई नाही. कहर काय तर जिल्हाधिकारी बीड यांनी पाठवलेल्या पुनरीक्षण यादीतून मौजे चिंचेपूर येथील मशीद आणि दर्गाचं नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आलं. हा कोणाचा राजकीय दबाव आहे का? हे नाव कोणी आणि का वगळले याचा सरकारने शोध घ्यायला नको, कारण शेकडो कोटी रुपयाची ती प्रॉपर्टी आहे. खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वी सभागृहात मान्य केलंय की हिंदू देवस्थान आणि वक्फच्या इनाम जमीन घोटाळा प्रकरणात एक अत्यंत सक्रिय रॅकेट कार्यरत आहे. पण अध्यक्ष महोदय, खरी बाब आज अशी आहे की हे मूळ गुन्हेगार उजळ माथ्यानं आता महाराष्ट्रात फिरत आहेत. अध्यक्ष, म्हणजे माझी मागणी आहे, या प्रकरणातल्या सूत्रधाराला तात्काळ अटक करा. विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या पुनरीक्षण कारवाई निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून त्या जमिनी मूळ देवस्थान संस्थेकडे ताबडतोब वर्ग करा. ज्या अधिकाऱ्यांनी यात जाणीवपूर्वक चिंचपूर येथील जमिनीचं प्रकरण वगळलं आणि भूमाफियांना मदत केली त्यांच्यावर कडक फौजदारीची कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, असंच प्रकरण आमच्या जिल्ह्यात आहे. मौजे विटा येथील म्हसोबा सिद्धदेव, रेवण सिद्धदेव, त्र्यंबकेश्वर देव, सीतारामचंद्र देव या देवस्थानांच्या कोट्यावधी रुपयाच्या इनाम वर्ग 3च्या जमिनी हडप करून विकण्यात आलेल्या आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंद असलेल्या या देवस्थान ट्रस्टच्या वर्ग 3च्या जमिनी नियमबाह्य पद्धतीने वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचा डाव आहे रचून तत्कालीन राज्यमंत्री महसूल मंत्री यांनी अधिकारात नसताना संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांचे अभिप्राय डावलून एकतर्फी सुनावणी घेऊन या जमिनीवरील देवस्थानचा वर्ग 3चा शेरा बेकायदेशीरपणे कमी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. रेकॉर्डला आहे. वास्तविक पाहता देवस्थान इनाम 3ची जमीन कधीही खालसा होत नाही, तरी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर विहित पद्धतीने खालसा न करता शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवून या जमिनी लाटण्यात आल्या आहेत. अध्यक्ष महोदय, या सगळ्या जमिनी मौल्यवान जागा विटा आसपास शहरात मोठ्या शहराच्या आसपास आहेत आणि इथं खरेदी विक्रीचे व्यवहार कोट्यावधी रुपयाची रोख उलाढाल केलेली आहे. उच्च न्यायालयाने देखील या प्रकरणात अत्यंत गंभीर मुद्द्यांची दखल घेऊन अप्पर मुख्य सचिव महसूल यांना चौकशी व राज्य शासनाला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. या देवस्थान जमिनीचे झालेले सर्व बेकायदेशीर खरेदी दस्त आणि व्यवहार तात्काळ रद्द करून या जमिनी पुन्हा मूळ देवस्थानच्या नावावर वर्ग केल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महसूल सचिवांनी यात लक्ष देऊन 1 महिन्याच्या आत अंतिम अहवाल सादर करावा असं सांगितलंय. अजून काही कारवाई झालेली नाही. न्यायालयालाही मानायचं नाही असा निर्णय सरकारी अधिकाऱ्यांनी घेतलेला दिसतोय. देवस्थानच्या जमिनीवर डल्ला मारणाऱ्या या भूमाफियांना अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. कारवाईतून दाखवून द्यावं हिंदू आणि हिंदू देवस्थान आमच्या हिंदू आणि हिंदू देवस्थान आमच्या सरकारच्या काळात ज्याप्रमाणे सुरक्षित होत्या त्याचप्रमाणे तुमच्या काळात देखील सुरक्षित आहेत हे दाखवण्याची संधी बावनकुळे साहेब तुम्हाला आता आलेली आहे. आणि देवस्थान जमिनी हडप करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलून जो कायदा करायचा प्रयत्न करीत आहे, आता नवीन कायदा करायला लागलाय, त्याच्यात हेच आहे, या सगळ्यांना सेफ करण्याचं काम चालू होणार आहे. ते उलट असा कायदा आणावा की देवस्थानच्या ज्या जमिनी हडप केल्या आहेत त्या देवस्थानांना लगेच परत कराव्यात. त्यासंबंधी सर्व खरेदी खत व्यवहार रद्द करण्यात यावेत आणि असे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. असा कायदा आणल्यास आम्ही देखील त्याचं स्वागत करू आणि बावनकुळे साहेबांना तिथे बसण्याची शिफारस आग्रहानं जनतेमध्ये देखील आम्ही करू. माझी मागणी याची आहे अध्यक्ष महोदय, राज्यात देवस्थान इनाम जमिनी किती आहेत
आणि त्यापैकी किती जमिनी देवस्थानांच्या ताब्यात आहेत याची देखील माहिती सभागृहाला अधिवेशन संपेपर्यंत कधी आपल्या सोयीनं दिली तर चालेल. पण याच्या आधीचे जे बोललोय त्याचं मी तुम्हाला सादर करतो, तुम्ही त्याची माहिती घेऊन त्याच्यावर उत्तर दिलं तर जास्त बरं होईल. अध्यक्ष महोदय, महसूल मंत्री आलेत म्हणून हा एक मुद्दा सांगतो. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यावरण दृष्ट्या सेन्सिटिव्ह आहे. आता या जिल्ह्याला सद्यस्थितीत भूमाफियांनी कसे वेढले आहे त्याची 2-3 उदाहरणं अध्यक्ष महोदय सांगतो. राजे 1-2 मिनिटं एवढा मुद्दा वाचल्यानंतर सुरू कर. म्हणजे महोदय, गोवा राज्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ झालंय, त्यामुळं दोडामार्ग तालुक्यात जमिनी सोन्याच्या भावाने विकल्या जात आहेत. हे खरेदी करणारे कोण आहेत ह्याचा साहेब अभ्यास करा. हे सगळे परराज्यातले आहेत, बडे उद्योगपती आहेत, धनदांडगे आहेत, वगैरे वगैरे वगैरे. आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोलाने किंवा फसवणूक करून लाटायचं काम चालू झालेलं आहे. आणि दुर्दैवाने परप्रांतीयांना आर्थिक बळ देण्यासाठी स्थानिक जिल्हा बँक पुढे आता सरसावलेली आहे आणि स्थानिक भूमिपुत्रांना मात्र त्या बँकेत कर्जासाठी हेलपाटे घालावे लागतात. दोडामार्गात एक उदाहरण सांगतो. सासोली नावाच्या गावात सर्वे नंबर 157, 199, 200, 198, 201, 203, 167, 170 या सामायिक आणि अविभाज्य जमिनीवर बाहेरील राज्यातील काही व्यक्तींनी नावं काय, विजय कुमार गुप्ता, रीता गुप्ता, विकास गुप्ता, अंजली गुप्ता, यश जैन, हर्षती सुंदरीयाल, सरल जैन, हे सगळे शेती आमची आहे असं दाखवून त्यांनी या जमिनी खरेदी केल्या. स्थानिक प्रशासनाला आधार हाताला धरलं. बेकायदेशीरप्रमाणे अकृषिक सनदा यांनी लाटल्यात. अध्यक्ष महोदय, महसूल मंत्र्यांनी जर चौकशी केली तर लक्षात येईल या कोणाची. आणि ह्या सामायिक जमिनीमध्ये अध्यक्ष महोदय सहहिस्सेदार 200 आहेत. बावनकुळे साहेब, 200 जणांची कुणाची संमती नाही. यांची संमती न घेता खातेदारांची नावे 7/12 दाखल नसताना बेकायदेशीरपणे अनेक आदेश देण्यात आले. अध्यक्ष महोदय, सासोलीचे बनावट दाखले आणि ना हरकत प्रमाणपत्र तयार करून महसूल विभागाची देखील फसवणूक करण्यात आलेली आहे. 1966चा जो अधिनियम आहे महसूल विभागाचा त्याचं सगळं उल्लंघन करून कनिष्ठ पातळीवर चुकीच्या पद्धतीनं या सनदा मंजूर करण्यात आल्या. या सगळ्या तक्रारी करून देखील आजतागायत कोणती कारवाई मंत्री महोदय झालेली नाही. बेकायदेशीरपणे सानंदाच्या आधारे सासोली आणि संदांच्या आधारे सासोली आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जाहिराती करून देशभरातील गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले जात आहेत. मूळ जमीन मालक असलेल्या गरीब कोकणी माणसाला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवलं जात आहे. दोडामार्ग तालुका हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. हे परप्रांतीय धनदांडगे शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून तेथे प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन आणि वृक्षतोड करतायत. माझी मागणी आहे की या बेकायदेशीर अकृषिक संधा तात्काळ रद्द करण्यात याव्यात. बनावट कागदपत्रे आणि ग्रामपंचायतीचे खोटे दाखले सादर करणाऱ्या परप्रांतीय भूमाफियांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, फौजदारी कारवाई करावी आणि ज्या महसूल अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घालून गैरवापर करायला पाठबळ दिलं त्यांना तात्काळ निलंबित करण्याचं काम करावं. आता निलंबित कुणाला करणार? एकानं सगळा गफला केला आणि त्याने रिटायरमेंटच घेतलेली आहे. तो तलाठी निवृत्तच झालाय. त्याला माहिती होतं की हे काहीतरी वर येईल, त्यामुळे त्याने बिचाऱ्यांनी निवृत्ती घेतली असं मी ऐकलं. आपण खात्री करा. पण अध्यक्ष महोदय, या बाहेरील परप्रांतीय जमीन खरेदीदारांना जमीन खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कर्ज दिले. या दिलेल्या संशयास्पद सगळंच प्रकरण याचा आपण खुलासा करा. आणि दुसरं म्हणजे बेकायदेशीरपणे दोडामार्गात रात्रीच्या वेळी JCB आणि पोखलेन यासारख्या अवघड यंत्रसामुग्रीचा वापर करून डोंगरच्या डोंगर पोखरायचं काम चालू आहे. शेकडो डंपर कोणत्याही वैध परवानगीशिवाय खनिजाची बेकायदेशीर वाहतूक करतायत. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व चालताना स्थानिक प्रशासनाने संबंधित महसूल यंत्रणा मात्र पूर्णपणाने हातबल किंवा डोळेझाक करून बसलेली आहे आणि आपला महसूल तर बुडतोयच. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मी माहिती देतो की झाराप रेल्वे स्टेशन आहे हे बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीचे मुख्य केंद्र बनलंय. स्थानिक डोंगर बेकायदेशीरपणे पोखरून तिथून काढलेले मौल्यवान गौण खनिज, बॉक्साईड आणि इतर खनिज कोणती वैध रॉयल्टी न भरता रात्रीच्या अंधारात डंपरद्वारे झाराप रेल्वे स्टेशनवर आणलं जातं आणि तिथून थेट मालगाड्या भरून परराज्यात पाठवले जातात.
महसूल विभागाचे ट्रान्सपोर्ट पास, आवश्यक परवानग्या याचा काही विषय नाही. आणि शेकडो डंपर रेल्वे स्टेशनच्या परिसरात येतात, खनिज उपसा करतात, तरी स्थानिक पोलीस, RTO सगळे दुर्लक्ष करतात. एवढा शासकीय अधिकाऱ्यांच्या शिवाय एवढा मोठा गफला होऊ शकतो असं मला वाटत नाही. म्हणून माझी मागणी आहे की गेल्या 6 महिन्यात मंत्री महोदय रेल्वे स्टेशनवरून, झाराप रेल्वे स्टेशनवरून जे माल पाठवला गेला रेल्वेद्वारे, त्या सर्व गौण खनिजांच्या रॅकची आणि त्यांच्या रॉयल्टी पावत्यांची उच्चस्तरीय चौकशी आपण करा. रेल्वे प्रशासनाला हाताशी धरून बेकायदेशीर साठा करणाऱ्या आणि वाहतूक करणाऱ्या संबंधित ठेकेदार आणि भूमाफियांवर तात्काळ FIR दाखल केली पाहिजे, अशी ही अध्यक्ष महोदय गंभीर केस आहे. सिंधुदुर्ग जिल्हा, मी हे आपल्याला देतो, सगळं हे नोटच आहे ही. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात मंत्री महोदय मागच्या वेळी उत्तर देताना ठामपणाने त्यांनी उत्तर दिलं. माझ्या मतदारसंघात, माझ्या तालुक्यात मालेवाडी इथे एक गरीब महिला आहेत, रंगूबाई अशोक खंडागळे. येडेनिपाणी इथं त्यांची जमीन आहे. त्या जमिनीत DP जैन इन्फ्रा तिथं रस्ते करतात. त्यांनी तिथं त्यांच्याच जमिनीमध्ये 14 ते 15 फूट खोल खड्डा करून तिथून मुरुम काढून नेला. शेजारच्या जमिनीची परवानगी होती त्यांना, त्यांच्या ह्याच्यात, त्याच्यात ह्यांच्या वाट्याची जी काही जमीन होती त्यातलाही मुरुम काढून घेतला. 14-15 फूट खोल जमीन झाली. आपणही आदेश दिला. त्यानंतर अधिवेशनात बोलल्यानंतर प्रांतांनी आदेश तिथं दिला. पण अध्यक्ष महोदय, त्या महिलेला किमान नुकसान भरपाई तर द्यावी, पण ती कंपनी काय तयार नाही. तिथल्या तहसीलदार म्हणतात की आता काही एवढं काही मला शक्य होणार नाही. त्यामुळं पुन्हा एकदा माझी आपल्याला विनंती आहे, आपण तहसीलदार, प्रांत सगळ्यांना एकदा बोलवावं आणि ते कोण जैनचे कोण लोक आहेत त्यांना बोलून एकदा नुकसान झालंय त्यांच्या मापाची जेवढी जमीन आपण खोदली आहे, त्यामुळे आता त्यांना त्यांची जमीनच करता येत नाही, त्यांना मदत करावी, एवढी माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने भिवंडी इथलं एक प्रकरण सांगतो. 88 सर्वे नंबर 88/9 आणि 57/11 भूमी वर्ल्ड असोसिएटच्या विकासकाने शेतकऱ्यांबरोबर कोणत्याही प्रकारचे खरेदी खत किंवा करारनामा न करता अनधिकृतपणाने, बेकायदेशीरपणे भव्य शॉपिंग मॉल आणि इतर प्रोजेक्टचं बांधकाम सुरू केलं. शेतकऱ्यांचीच नाही तर सरकार ही सरकारी जागेवर देखील मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम त्यांनी केलेलं आहे. MMRDAच्या प्रशासनाकडे पत्रव्यवहार झाला, काही कारवाई करण्यात आली नाही. उलट पक्षी दोषी विकासकाला पाठीशी घालण्याचं काम प्रशासकीय स्तरावर होतंय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांची जमीन हडप करण्याचं जे काम चालू आहे त्यावर आपण ठामपणाने या निमित्तानं काही निर्णय घ्यावा. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे स्मार्ट मीटर, मुख्यमंत्री महोदयाने सांगितले स्मार्ट मीटरमध्ये आम्ही प्रीपेड लावणार नाही. आता ते म्हणतात प्रीपेड लावणार नाही, सगळीकडे लोकांचा विरोध आहे, तरी आपण स्मार्ट मीटर लावताय. पण एक दिवस असा येईल 1-2 वर्षाने की तुम्ही जो आपण आता आपल्या MSEBचं हळूहळू प्रायव्हेटायझेशनच्याकडे आपली प्रगती चालू आहे, पण एक दिवस आपण सांगाल की प्रीपेड वापरा आणि मग थोडीशी आंदोलनं होतील. आंदोलन कशी थांबवायची हे आपल्या सरकारशिवाय दुसऱ्या कुणाला एवढं चांगलं माहीत नाही, त्यामुळे आंदोलन थोडं बहुत दिसेल आणि थांबेल आणि सगळ्यांना प्रीपेड कार्ड द्यायला परिस्थिती होईल. माझी विनंती आहे की ही प्रीपेड कार्ड आम्ही लावणार नाही अशी घोषणा सरकारच्या वतीनं, जो किमान या लावलेल्या ह्याच्यात मीटरमध्ये लावणार नाही याची जाहीर पुन्हा एकदा वाच्यता सरकारने करावी अशी माझी विनंती आहे. माझ्या आष्टा मतदारसंघात आष्ट्याला घर मालक नसतानाच मीटर बसवण्याचा प्रयत्न केला, पण जागरूक आमच्या भागात लोक जरा जास्त जागरूक आहेत, त्यामुळे त्यांनी काही होऊन दिलं नाही. त्यामुळे लोकांच्या विरोधी जाऊन सगळ्या गोष्टी करणं, आता हे आमच्याकडे शक्तीपीठ मार्ग, माझ्या 11-12 गावात आपण आता हेच काढलेलं आहे अध्यक्ष महोदय, नोटीसच काढलेली आहे आणि शेतकऱ्यांना नोटीस देण्याचं काम झालेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. हा एका तालुक्याचा प्रश्न नाही, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्कावर हा घाला आहे. अध्यक्ष महोदय, दुसरीकडे एका बाजूला म्हणायचं आम्ही विकास करतो आणि दुसरीकडे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या भावना, त्यांच्या जमिनी आणि त्यांच्या भविष्यावर बुलडोझर चालवण्याचं काम हे सरकार करतंय. अध्यक्ष महोदय, मगाशी विश्वजित कदम यांनी देखील उल्लेख केला की तिथल्या लोकांचा विरोध आहे, जिथं जमीन सुपीक आहे तिथून अशा शक्तीपीठासारखे मार्ग नेण्यापेक्षा जिथं कमी उगवतं, आमच्या जमिनीच्या माती एवढी चांगली आहे तिथून आपण शक्तीपीठ करून महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक असतील
किंवा काळ्या जमिनीत ज्या भागात नदीच्या काठानं जे शेती करतायत त्यांना दुखी करण्याचं काम सरकारने करू नये आणि या नोटिसा सरकारने मागे घ्याव्यात अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, ग्राहक आपल्या पैशानं सौर पॅनल उभं करतो, अतिरिक्त ठरलेली वीज कमी भावाने नाममात्र दराने सरकारला परत देतो, वीज सोलर तयार होते तेव्हा ती वापरायला नवीन टाइम ऑफ डे टॅरिफ आणि ग्रीड नियमामुळे निर्बंध घातले जातात आणि रात्रीच्या वेळी जेव्हा सोलर निर्मिती नसते तेव्हा ग्राहकांना महावितरणची महागडी वीज आपण द्यायची आता व्यवस्था केलेली आहे. आपलं कायमच धोरण बदललं तर राहिलंय. आपण प्रोत्साहन दिलं, सोलर लावा म्हटलं, लोकांनी सोलर लावले. आता आपण थोडंसं बॅलन्सिंग ऍक्ट करतोय आणि त्यांची रात्रीची वीज विकत घ्या वगैरे असं सांगतोय. अध्यक्षमध्ये लोकांनी पैसे खर्च केल्यानंतर आपण जुन्या काय मार्ग बदलता कामा नये, आपलं धोरण कायम असावं अशी माझी सरकारला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, विजेच्या संदर्भात तर काय आता बोलायचं, मागच्या मे महिन्यात आणि जून महिन्यात फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्रात विजेने लपंडाव खेळला आणि त्यामुळं अनेक प्रश्न तयार करण्यात आले. शेवटचा मुद्दा मांडतो आणि मी माझं भाषण संपवतो. अध्यक्ष महोदय, आता नवीन एक सरकारने धोरण जाहीर केलंय. राज्यातील 12 एकरापेक्षा मोठ्या क्रीडांगणामध्ये आता पंचतारांकित हॉटेल उभारण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. नगर विकास विभागाने UDCPRच्या नियमामध्ये बदल करून अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार अशा मैदानापैकी तब्बल 30% जागेवर 5 स्टार हॉटेल आणि इतर बांधकामांना परवानगी दिली जाणार आहे. अध्यक्ष महोदय, सरकार याला क्रीडा विकासाचं नाव देत आहे, पण अध्यक्ष महोदय खरोखर क्रीडा विकासासाठी आहे हा निर्णय का बिल्डर आणि हॉटेलवाल्या लॉबीसाठी आहे, हा खरंच जनतेच्या मनात प्रश्न आहे. अनेक शहरामध्ये खेळण्यासाठी मोकळी मैदानच उरलेली नाही. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही ठराव केला की कुठलाही ग्राउंड त्याचं आरक्षण बदलायचं असेल तर मंत्रिमंडळात जाऊन प्रत्येक ग्राउंड मंत्रिमंडळाच्या संमतीशिवाय नाही. इथं तर ब्लँकेट तुम्ही परवानगी दिली, 30% जागेवर काय बांधायचं ते बांधा. त्यामुळे आता अमित साटम यांच्या मतदारसंघात जर मोठं 12 एकराचं ग्राउंड असेल तर तिथं 5 स्टार हॉटेल आणि बाकीच्या अमेनिटीज तिथं उभा करण्याची परवानगी कुठल्या तरी बिल्डरला मिळणार असेल. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी आपणाला विनंती आहे की ही मैदानं ही फुफ्फुस आहेत. मुंबई शहर असेल, ठाणा असेल, देशातल्या राज्यातल्या सगळ्याच ठिकाणी, त्या ठिकाणी तुम्ही आता परत बांधकामाला परवानगी देता. ग्रोथ अशी करायची नसते राज्याची. ग्रोथ रेट वाढायला बांधकामं वाढली म्हणजे ग्रोथ रेट वाढतो हे तुम्हाला कोणी सांगितलं? अध्यक्ष महोदय, हे तात्पुरतं आहे. लॉंग टर्म इफेक्टिव्हनेस जर वाढवायचं असेल तर दुसरे वेगळे मार्ग आहेत. पण महाराष्ट्रातल्या तरुण पिढीच्या, भावी पिढीच्या हातातले ग्राउंड हिसकावून घेण्याचं पाप जर सरकारने केलं तर कायमचा मोठा ब्लॉट निर्णय कदाचित एकनाथ शिंदेंच्याकडून झाला असेल, पण ब्लॉट मात्र देवेंद्र फडणवीसांच्या येण्याची शक्यता आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की सरकार असं म्हणतंय त्यात की उर्वरित 70% जागेवर क्रीडा सुविधा राहतील. वास्तव हे आहे की एकदा व्यावसायिक माणूस मैदानात घुसला की तो सगळी जागा हळूहळू ताब्यात घेतो. आज 30%, उद्या आणखीन काही टक्के, शेवटी मैदानं देखील संपुष्टात आणायचं पाप या सरकारच्या माथी लागण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, नवीन क्रीडा विकासाचा विकासच करायचा असेल तर अध्यक्ष महोदय विद्यमान क्रीडा संकुलाचे आधुनिकीकरण करा, ग्रामीण भागात दर्जेदार सुविधा निर्माण करा, खेळाडूंना प्रशिक्षण, वसतिगृह, आधुनिक सुविधा उपलब्ध करून द्या. या अशा अनेक गोष्टी करतायत आणि आपण स्वतः पैलवान आहात. त्यामुळे आपणही आता संधी आहे, तुम्हाला माझ्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम झाला आणि तुम्ही आदेश दिला असं झालं तर काही कोण चिडणार नाही, पण तुम्ही याचा गांभीर्याने विचार करा. अध्यक्ष महोदय, बाकीचे बरेच मुद्दे आहेत. माझी विनंती आहे की आपण कोणतीही घोषणा धोरण करतो त्यावेळी हा शेवटचा एक मुद्दा राहिला तेवढाच सांगतो. अध्यक्ष महोदय, हा पुण्यातल्या नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित मुद्दा आहे म्हणून मांडतो. पुण्यातील मुळा मुठा नद्यांवर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाशी हा मुद्दा संबंधित आहे. अध्यक्ष महोदय, आक्षेप काय आहे? आक्षेप एवढाच आहे की हा प्रकल्प ज्या अटीवर मंजूर झाला बावनकुळे साहेब, त्या अटीचं पालन आता होत नाही. 12/11/2024 प्रकल्पाला पर्यावरण अनुमती देण्यात आली. त्यात स्पष्ट अट घालण्यात आलेली होती की जलसंपदा विभागाच्या दिनांक 3/5/18च्या परिपत्रकाचे तंतोतंत पालन करावे. 3 गोष्टी बंधनकारक होत्या
एक, नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा येता कामा नये. 2, पूर वहन क्षमता कमी होता नये. 3, नदीचा आडवा छेद क्रॉस सेक्शन बदलता कामा नये. प्रशासनाची स्वतःची कबुली आहे, पण अध्यक्ष महोदय, यामध्ये 38% पर्यंत नदीचा प्रवाह कमी होतोय. हे मी म्हणत नाही, खुद्द महापालिकेने 7/5/22 रोजी जलसंपदा विभागाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी मान्य केलंय. हा आरोप नाही, तर ही महानगरपालिकेची अधिकृत लेखी कबुली आहे. वारंवार इशारे जलसंपदा विभागाने दिले. 7 वर्षात 18 साली, 21 साली, 21 साली, 25 साली, 25 साली 5 वेळा लेखी पत्र पाठवून इशारा दिला. प्रत्येक पत्रात एकच सांगितलं, नदीचा प्रवाह अडवू नका, पूर क्षमता कमी करू नका. तरी आजपर्यंत कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही. हे प्रशासकीय जबाबदारीचे स्पष्ट उल्लंघन आहे. परिणाम काय, तर पूर परिस्थिती निर्माण झाली. 24 मध्ये आणि 25 मध्ये बंड गार्डन येथे धोक्याची पाणी पातळी अतिशय कमी विसर्गातच गाठली गेली. उदाहरणार्थ 25 जुलै 24 रोजी जी पातळी 1,18,000 क्युसेक्स विसर्गाला गाठायला हवी होती, ती केवळ 69,000 क्युसेक्स मध्ये, म्हणजे 59% पाणी आलं आणि त्यांनी पूर पातळी गाठली. याचा थेट फटका पुण्यामध्ये एकता नगर, शांतीनगर, इंदिरानगर, पुलाची वाडी या वस्त्यांना बसला. तिथं पूर परिस्थिती निर्माण झाली. माझी मागणी एवढीच आहे की 3 मे 2018च्या जलसंपदा विभागाच्या परिपत्रकाचे तंतोतंत पालन सुनिश्चित करावे. नदी पात्रात झालेला भराव व अतिक्रमण पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ववत करावे. जलसंपदा विभागाने या कामावर देखरेख ठेवावी. जबाबदार अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी. त्याचा अहवाल सभागृहात सादर करावा आणि पुढील पावसाळ्यापूर्वी स्वतंत्र तांत्रिक लेखापरीक्षण करून कृती आराखडा जाहीर करावा, एवढीच मागणी करतो. आणि या सगळ्या मागलेल्या महसूल विभागाच्या विशेषतः ज्या मुद्दे मांडले, त्याला माननीय महसूल मंत्र्यांनी एकतर ॲक्शन घ्यावी, नाहीतर सभागृहात मार्गदर्शन त्याचं उत्तर द्यावं. धन्यवाद. चांगली कविता राहिलेली आहे, तर ती आपण परवानगी असेल तर महसूल मंत्र्यांच्या उत्तराच्या आधी त्यांना अधिक जोर येईल. ते ऐकायला लागणार आहे, कारण विधेयक 5 ला चालू करायचे. 5:23 झालेले आहेत, तर 5:23:55 तर 5:23:30 पर्यंत संपेल. 30 म्हणजे 30 सेकंदात. हा, ठीक. रस्ते, दादा ऐका, रस्ते बांधले खरे, पण कणाकणात भ्रष्टाचार आहे. विकासाच्या या मुखवट्या मागे केवळ पैशाचा बाजार आहे. कॉन्क्रीटच्या या जंगलात सामान्यांचा श्वास गुदमरतो आहे. नेते, कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा खिसा मात्र राजरोस भरतो आहे. माणसाचा जीव झालाय स्वस्त इथं. कुणी झाडाखाली चेंगरून तर कोणी मॅन्युअलमध्ये पडून जगाचा निरोप घेत आहे. सरकार मात्र त्यांच्या जाण्याच्या बाबतीत चेष्टा करत आहे. इथे इमारती तर उंचावल्या, पण नीतिमत्ता पार ढासळली. विकासाची हीच का व्याख्या, ही जनतेला कधीच नाही समजली. 2 मिनिटाचं बिल आहे, वाचून दाखवतो, सांगतो ना. महोदय, सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 56, महाराष्ट्र मुद्रांक 34 सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, भास्करराव प्रस्ताव म्हणता सांगून. प्रस्ताव असा आहे की सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 56 महाराष्ट्र मुद्रांक 34 सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे. अध्यक्ष महोदय, छोटी सुधारणा अशी आहे, भास्करराव, जयंतराव आणि नानाभाऊ सर्व, की आता आपण जे मुद्रांक अधिनियम आहे त्यामध्ये अनुच्छेद 34 मध्ये एक छोटी सुधारणा करतो आहे. सध्या बँक गॅरंटी आपण जी देतो त्याकरता स्वतंत्र आर्टिकल नाही आहे, आणि त्यामुळे आता जी बँक गॅरंटी रजिस्टर करून घ्यावी लागते त्यामध्ये जे आर्टिकल 54 आहे ज्यामध्ये सिक्युरिटी बॉन्ड म्हटलं आहे, या सदराखालीच त्या बँक गॅरंटीला रजिस्टर करून घ्यावी लागते, कारण रजिस्टर बँक गॅरंटी द्यावं लागतं. आणि त्यामुळं आणि जे काही मुद्रांक आपण आकारतो बँक गॅरंटी घेताना तो सुद्धा 54 मध्ये चालला जातो. आणि त्यामुळे याच्या अनेक न्यायालयीन वगैरे फार भानगडी तयार झाल्या, आणि त्यामुळं वेगळं एक या ठिकाणी बँक गॅरंटी करता स्वतंत्र आर्टिकल, बँक गॅरंटी करता स्वतंत्र आर्टिकल, त्याची वसुलीची संदिग्धता याकरता सर्वांकरता
आणि NACL सारख्या वित्तीय संस्थांनी असं म्हटलं आहे की बँक गॅरंटीसाठी स्वतंत्र आर्टिकल निर्माण करा. तर आता हे आपण 54 खाली वसूल करतो. त्याऐवजी मुद्रांक अधिनियमाच्या अनुसूची 1 मध्ये बँक गॅरंटीसाठी स्वतंत्र अनुच्छेद 34A निर्माण करायचा आहे. बँक गॅरंटीचं जे आपण मुद्रांक घेतो त्याकरता 34A निर्माण करायचं आहे. एवढाच एक यामध्ये सुधारणा आहे. आणि याचं जे पूर्वी आपण बँक गॅरंटीचे मुद्रांकाचे जे शुल्क घ्यायचो त्यामध्ये काही बदल केला नाही आहे. 5 लाखापर्यंत 0.1% आहे, त्यातही घेतो आपण. तेच अनुच्छेदमध्ये असणार आहे. 5 लाखाच्या वर 0.3% घेतो. शासन आणि लोकल बॉडीसाठी जी आपण बँक गॅरंटी घेतो ती 500 रुपयात देतो आणि लेटर ऑफ गॅरंटीसुद्धा 500 रुपयात देतो. त्यामुळे कुठं बदल काही नाही आहे, फक्त अनुच्छेद तयार करतो आहे. त्याचं नाव असणार आहे 34A. एवढाच त्या ठिकाणी आपल्याला एक ही सुधारणा आहे. आणि त्यामुळे मला वाटतं हे अध्यक्ष महोदय, सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी आता विधानसभा विधेयक क्रमांक 54 मध्ये 34A मध्ये थोडीशी सुधारणा सुचवलेली आहे. बावनकुळे साहेब, तुमचा प्रामाणिकपणा 34 मध्येच तुमचा प्रामाणिकपणा, विरोधकांना सन्मानानं विश्वासात घेणं, त्यांच्या कानावर घालणं की हे माझं विधेयक आहे तेवढं काढून द्या. आम्हाला माहिती आहे की हे कायदे मंडळ आहे, आपण सहकार्य केलं पाहिजे आणि आम्ही सहकार्य करतो देखील. याला देखील आम्ही सहकार्य करणार आहोत. मी एवढ्याकरताच उभा राहिलो की तुमचा मुद्रांक हा शब्द उच्चारल्यानंतर मी थोडा घाबरलो. मागच्या वेळेला आपण असंच की मुद्रांक शुल्क माफ करण्याची एक स्कीम जाहीर केली 1 स्ट्रोकमध्ये. बरेच वर्षाकरता ती रखडलेले मुद्रांक शुल्क वगैरे आहेत आणि म्हणून आपण जशी बँकेची OTS जाहीर करतो, वन टाईम सेटल अशा OTS स्कीम जशी आपण जाहीर करतो तशी तुम्ही स्कीम केली. त्यानंतर काही लोकांची आपलं उखळ पांढरं करून घेतलं. हजारो कोटी रुपयाची मुद्रांक शुल्क, ती स्टॅम्प ड्युटी, हजारो कोटी रुपये बुडवले. हजारो कोटी रुपयाचा काही लोकांना त्याचा फायदा झाला. आपला हेतू चांगला असेल, मी असं म्हणणार नाही, मी आपल्याला वाटेलेला आरोप करणार नाही की आपण काही लोकांना डोळ्यासमोर ठेवून, काही लोकांची प्रकरणं डोळ्यासमोर ठेवून आपण कायदा आणला असं नाही. तर सरसकट त्याचा फायदा सगळ्यांना झाला. मी आता नाव घेत नाही, पण माझ्याकडे अशा पद्धतीनं हजारो कोटी रुपये मुद्रांक शुल्क बुडवलेल्या लोकांची नावं आहेत, यादी आहेत. आणि जी तक्रार तुमच्याकडे पण स्वतः आलेली आहे मंत्री महोदय, आणि त्याच्यावर तुम्ही स्पष्टपणे म्हटलंय की या प्रकरणाची 7 दिवसाच्या आतमध्ये चौकशी करून तात्काळ अहवाल पाठवावा. पण या गोष्टीला आता 6-6 महिने होऊन गेले. आपल्याकडे अहवालही तो आला नाही आणि त्यांच्यावर कारवाई झाली नाही. आपण ज्या वेळेला मला वाटतं असे आदेश दिलेत त्यावेळेला आपला प्रामाणिक हेतू तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही असेल. पण नंतर आपल्यावर कुठून तरी दबाव बिबाव आला की काय, आणि म्हणून दबाव वगैरे आला असेल तर मी आता ते प्रकरणाची नावं घेत नाही. मी फक्त एवढंच आपल्याकडून ॲश्युरन्स घेतोय की हे स्वतः मंत्री महोदयांनी वापरलाय. तर असू देत. पण मंत्री महोदय, मी आता कुठलंही नाही, मी आता नाव घेत नाही. मी अगोदर बोललो होतो, मी स्वतंत्रपणे आपल्याकडे येईन, आपलीच कागद आपल्याला दाखवेन. आपण ॲश्युरन्स सभागृहाच्या समोर असं देताय का की त्या गोष्टीचा 100% आपण चौकशी करून कारवाई करू. खरोखर जर गुन्हेगार असेल तर शिक्षा करू, गुन्हेगार नसेल तर त्याला शिक्षा करा, असा माझा आग्रह. माझ्या आयुष्यामध्ये मी कोणाला धरला नाही, पण ही प्रकरणं आता एवढी आलेत आपल्याकडे आणि म्हणून ह्या मुद्रांक हा शब्द उच्चारल्यामुळं मी थोडा जागा झालो आणि म्हणून पाठिंबा तर देतोयच. पण या तक्रारीची आपण दखल घ्याल काय, एवढा फक्त ॲश्युरन्स द्या. माननीय अध्यक्ष महोदय, भास्करराव जाधवजींनी जो मागच्याही काळामध्ये तो मुद्रांकाबद्दल त्यांनी काही अधिवेशनात चर्चा केली, काही त्यांनी मला पत्रव्यवहार केले. एकत्रित उत्तर द्या. अजून कोण बोलणार? चौकशी अजून काय बोलायचं आहे का? दुसरं कोण बोलणार आहे मंत्री महोदय? नाही, बिलावर बोलणार आहे का? नाही, मी तेच म्हणालो की जे आता या बिलासंदर्भात त्यांनी मुद्दा मांडला, अजून जर काही बोलायचं असेल तर मी थांबतो, मग सर्वांचे एकत्रित येतो. छोटा आहे फार. कोण बोलणार नसेल तर आपण जे आता मांडलं आहे त्यावर मी तुम्हाला अधिवेशन संपण्यापूर्वी या सभागृहात निवेदन करेन.
नाही, तुम्हाला असं वाटतं की नाही चौकशी, कारण 6 महिने नाही, तुम्ही मला पत्र दिलं आहे, 7 दिवसात चौकशीचा आदेश मी दिला आहे. आपणही सांगितलं की ती चौकशी काय झालं, चौकशीचा रिपोर्ट आलाच असेल, कारण 7 दिवस 6 महिन्यापूर्वी झाले आहेत. त्यामुळे चौकशीचा रिपोर्ट आला असेल, मी बघितला असेल, पण एखाद्या वेळी तेच प्रकरण आहे का मला माहिती नाही. त्यामुळं तुम्ही मला व्यक्तिगत सांगितलं का हे प्रकरण आहे, नाही सभागृहात, तर आपण त्या ठिकाणी अंतिम चौकशी करू. त्याच्यामध्ये कारवाई करायची असेल तर तात्काळ कारवाई करू, नाही तर नस्तीबद्ध करू. जर चुकीचं असेल तर काहीच अडचण नाही आहे. पण तुम्ही मला त्याची माहिती द्या कुठलं, कारण रोज प्रकरणं येतात चौकशीचे, इतके प्रकरणं चौकशीचे येतात की आता आभाळ फाटल्यासारखंच वाटतं. आणि त्यामुळं आता जसं जयंतरावांनी सांगितलं मोपाचं, किती गंभीर सांगितलं आहे की किती लोकांनी जमीन घेऊन टाकलं तिकडे अव्वाच्या सव्वा, आणि काही सिलिंग ॲक्ट नाही पाडला, हे ॲक्ट नाही पाडला, तो ॲक्ट नाही पाडला. 5-6 कायद्याचे तुम्हीच या ठिकाणी सांगितलं मला उल्लंघन केलं आहे. MLRCचं उल्लंघन आहे, मुद्रांकाचं उल्लंघन आहे, गौण खनिजाचं उल्लंघन आहे, म्हणजे 7-8 गोष्टी मला तुम्ही दिल्या. त्यामुळे अशा चौकशा रोजच त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने लागत आहे. पण नेमकं तुम्ही जर मला आत्ता जर दिलं किंवा चिठ्ठी पाठवली तरी तुम्ही म्हणाल तर सभागृहात निवेदन करू, तुम्ही म्हणाल तर कारवाई करून त्याला आम्ही तुम्हाला कळवू. माझी विनंती सभागृहाला आहे की हे छोटंसं बिल आहे ते मंजूर करावं. ठीक. कोण आपण आता हे जे बिल आणलं याच्यामध्ये बँक गॅरंटीला किंवा वित्तीय संस्थाच्या हमी पत्राला मुद्रांक लावणार आहे. बँक गॅरंटी एखाद्याची आली असेल तर त्याच्या संदर्भात आपण मुद्रांक शुल्क आकारणार आहे का याच्यामध्ये? आता या बिला उद्देशाने कारण अध्यक्ष महोदय, बँक गॅरंटी ऑलरेडी आहे, त्याचं रजिस्ट्रेशन आपण करतो. फक्त आर्टिकल त्याला 54 मध्ये आत्ता पकडावं लागतं. कोर्टाचे निकाल आणि आत्तापर्यंत जे NECL वगैरे NESL वगैरे संस्था आहे यांनी असं म्हटलं आहे की तुम्हाला वेगळं आर्टिकल द्या, याला वेगळा अनुच्छेद द्या. आपण आता हे घेतो आहे 54 मध्ये, आता नवीन कलम टाकतो आहे 34A. मुद्रांक शुल्क तेवढंच असणार आहे, बँक गॅरंटी रजिस्टर होणार आहे. मी आताच सांगितलं की 5 लाखापर्यंत 0.1 आता आहे तेच लागणार. त्यामुळं मुद्रांकामध्ये काही वाढ नाही, काही घट नाही, फक्त आर्टिकल बदलतो आहे. ते सिक्युरिटी बॉन्डच्या अधिकारात आहे. तर आपण आता बँक गॅरंटीला 34A करतो आहे, एवढंच एक करतो आहे. होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. अध्यक्ष महोदय, मुद्रांक सुधारणा विधेयक मान्य भास्कर जाधवजी, जयंत पाटीलजी, नाना पटोलेजी, सर्व या ठिकाणी बसलेल्या सदस्यांनी, सभागृहातल्या दोन्ही भागाच्या सदस्यांनी मंजूर केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. माननीय महसूल मंत्र्यांनी आमचे आभार मानले. आम्ही त्यांच्या स्वभावाकडे बघून, पारदर्शी कारभाराची त्यांचा जो प्रयत्न आहे त्याकडे बघून नेहमीच त्यांना पाठिंबा देतो. आणि ते मुक्तपणाने सगळ्या गोष्टी अतिशय पारदर्शीपणाने काम करतात. आमची अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्रातल्या या मगापासून ज्याचं वर्णन केलं त्या सगळ्या भूमाफियांना, बाकीच्या सगळ्यांना तुम्ही योग्य शिस्त लावा. आणि आपण, तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हीच हे करू शकाल अशी आमची खात्री आहे. पण काय होतंय, टाईम जायला लागलेला आहे. त्यामुळे 1 महिन्याच्या मुदतीत ह्या सगळ्यांच्या वर कारवाई आपण कराल असा विश्वास बाळगतो आणि पुन्हा एकदा पाठिंबा जाण्यासाठी देतो. मित्रांनो, जयंत पाटील एकीकडे भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याची चर्चा करत आहेत आणि एकीकडे विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला, सरकारला प्रश्न विचारत आहेत. आता जर ते उद्या भारतीय जनता पार्टीसोबत गेले, राज्याला एक सक्षम विरोधी पक्षाची गरज असताना देशामध्ये, राज्यामध्ये विरोधी पक्ष राहणार का, ही आता नव्याने चर्चा सुरू झालेली आहे. जर सगळेच प्रस्थापित राजकारणी जर सत्तेमध्ये गेले, भाजपसोबत गेले, तर विरोधी पक्षाला कसलंही अस्तित्व राहणार नाही. सर्वसामान्य जनतेलाच विरोधी पक्ष आता येणाऱ्या काळात बनावं लागणार आहे असं दिसत आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.